तर बारामतीमध्ये फिरता फिरता सध्या मी क्लॉक टॉवर जो तिरंगा चौकातला हा एरिया आहे, नुकताच इकडं क्लॉक टॉवर म्हणून इकडे एक टॉवर उभारण्यात आला आहे आणि त्या टॉवरला चारी बाजूनं रोमन अंकामध्ये घड्याळ बसवलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच ना एक मोठा तिरंगा ध्वजसुद्धा फडकवलेला आहे, जे विशेष आकर्षण सध्या बारामतीतल्या या सेंटरचं झालं आहे. म्हणजे बाजूलाच इकडे एक कॅनॉल आहे, कॅनॉलमध्ये सध्या पाणी कमी आहे. लास्ट टाइम मी आलो त्यावेळी भरपूर पाणी होतं, पण बाजूनं जो ट्रॅक केला आहे चालण्यासाठी आणि इकडे क्लॉक टॉवर केलं आहे, आतमध्ये असं गार्डनसुद्धा बनवण्यात आलं आहे. तर एक नंबर जागा आहे. म्हणजे अशा खूप जागा बारामतीमध्ये विविध ठिकाणी आहेत, पण ही जागा खूप विशेष आहे. आता मी आहे गरुड बागेमध्ये. गरुड बाग जी आहे ही सुद्धा बारामतीतल्या मधल्या सेंटरमध्ये आहे आणि इकडे इतकं भारी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही बाग पूर्ण बनवली आहे. लेक पार्क नावाचा हा एरिया आहे. मागे ना मस्त माझा लेक आहे आणि इकडे वॉकिंग एक ट्रॅक पण बनवला आहे मस्त. जी इमारत दिसते ही सुद्धा खूप महत्त्वाची इमारत आहे. म्हणजे या इमारतीमध्ये महिलांसाठी खास रुग्णालय उभारण्यात आलं आहे. म्हणजे एका तालुक्याच्या ठिकाणी खास महिलांसाठी सेपरेट रुग्णालय उभारण्यात आलं आहे आणि तो 200 बेडचं रुग्णालय. इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रसूती होतात महिलांच्या. आहे बारामतीच्या स्टेडियममध्ये आणि हे जे स्टेडियम आहे हे तालुक्याच्या ठिकाणचं स्टेडियम आहे. इतकं मोठं स्टेडियम तेही तालुक्याच्या ठिकाणी बांधलेलं हे स्टेडियम आहे. क्रिकेट स्टेडियम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम असं या स्टेडियमचं नाव आहे. आणि विशेष गोष्ट अशी की या स्टेडियमच्या उद्घाटनाला भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबसुद्धा इथं आलेले होते. मस्त स्टेडियम आहे. तुम्ही कधी इथं आलात ना तर इथं पण येऊ शकता. बसायचे स्टँड्स वगैरे एकदम भारी अप्रतिम पद्धतीनं बनवलेले आहेत. असं वाटत नाही की तालुक्याच्या ठिकाणचं हे स्टेडियम आहे. इकडे रणजीचे सुद्धा काही मॅचेस होतात आणि इकडे एक अकॅडमी पण आहे. ही अकॅडमी धीरज जाधव जे रणजीचे क्रिकेटर होते, महाराष्ट्राकडून खेळायचे, तर त्यांच्याकडं सुपूर्द केली आणि ते इथली अकॅडमीसुद्धा चालवतात. तर इन फ्युचरमध्ये बारामती शहरातून सुद्धा खूप चांगले क्रिकेटर्स आपल्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या संघाला किंवा भारताच्या संघाला इन फ्युचरमध्ये मिळू शकतात. कारण आपले शरदचंद्रजी पवार साहेब हेच BCCIचे आणि ICC अध्यक्ष होते. त्याच्यामुळं बारामतीमध्ये क्रिकेट कल्चर मोठं होणं साहजिक. योगा सेंटर उभं केलं आहे आणि ओपन योगा सेंटर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता असं हे योगा सेंटर त्यांनी उभं केलं आहे. आणि विशेष गोष्ट अशी की याच्या आतमध्ये जी आपल्याला मॅट लागते ना, ती ऑलरेडी योगा मॅट इकडे त्यांनी बसवली आहे.